वरुणराजाच्या आगमनात पहिला रिंगण सोहळा जो आहे तो उभा रिंगण सोहळा आता तरडगाव या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पहिला उभा रिंगण सोहळा हा चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। माऊलींचे अश्व जे आहेत ते या रिंगणामध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे अश्व धावल्यानंतर त्यांच्या टापाच्या चरणाची जी माती आहे ती आपल्या कपाळी लावण्याचं भाग्य या वारकऱ्यांना मिळतं आणि त्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अश्व सध्या पूर्ण उभं रिंगण जे आहे ते पूर्ण करतोय। त्याचबरोबर जयघोष जो आहे तो ज्ञानोबा माऊली तुकारामचा या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळतोय। माऊलींचा रथ जो आहे तो आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी थांबलेला आहे आणि आकर्षक अशी सजावट या रथाला करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती वारकरी हे रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते। मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत मजल दर मजल करत सर्व वारकरी आता तरडगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि आजचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल। त्यामुळे ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत भाग गेला सीन गेला असं म्हणत हे सर्व वारकऱ्यांना या रिंगणातून एक ऊर्जा मिळते, एक नव चैतन्य मिळतं आणि स्फूर्ती मिळते। हीच ऊर्जा घेऊन हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने न थकता कुठलाही थकवा न जाणवता हे सर्वजण पंढरपूरच्या दिशेने चालत असतात। आता जर पाहिलं तर पावसामध्ये हा रिंगण सोहळा पूर्ण पार पडलेला आहे आणि प्रत्येक जण ज्या ठिकाणाहून हे अश्व धावलेले आहे या अश्वाच्या चरणाची माती घेऊन आपल्या कपाळी त्यांनी लावलेली आहे आणि अशा प्रकारे हा सोहळा जो आहे तो पूर्ण या ठिकाणी झालेला आहे। आपण पाहू शकतो की ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत अनेक वारकऱ्यांना पंढरपूरची आस लागलेली आहे आणि पंढरपूर काही आता जवळ राहिलेलं आहे, त्यामुळं काही अंतरावरती आहे अशी भावना यांची झालेली आहे आणि आजच्या रिंगण सोहळ्याने या वारकऱ्यांना एक नव चैतन्य जे आहे ते मिळालेलं आहे। लहान वारकरी जे आहेत ते या ठिकाणी भजनं म्हणत आहेत आणि एक आनंद जो आहे तो साजरा करतात। सर्व सीन जो आहे तो हलका करतात आणि ज्ञानोबा माऊली म्हणत पताका ज्या आहेत त्या हातामध्ये घेत नाचताना पाहायला मिळतात, गाताना पाहायला मिळतात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष आता या ठिकाणी सुरू आहे आणि पालखी जी आहे ती आता या ठिकाणाहून तरडगावच्या दिशेने प्रस्थान करते। तरडगावकरही मोठ्या संख्येने पालखीचं मोठ्या प्रमाणावरती स्वागत करतात आणि या अश्वाची ही पूजा जी आहे ती आता तरडगावमध्ये गेल्यानंतर गावकरी जे आहेत ते करतील। त्यामुळं आजचा रिंगण सोहळा हा अत्यंत महत्त्वाचा आहे वारकरी संप्रदायासाठी आणि वारकऱ्यांनी या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतलेला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।